नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। 2006 ते 2008 दरम्यान निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आली मोठी अपडेट। सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे। सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सुधारित आश्वासित करिअर प्रगती योजनेच्या नियमाबाबत सरकारने संसदेत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे आता एका विशिष्ट कालावधीत निवृत्त झालेल्या माजी कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ मिळणार आहे। आता संसदेत नेमका काय निर्णय झाला आहे, चला तर पाहूया। राज्यसभेत 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या कालावधीत निवृत्त झालेल्या सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांना MACP योजनेचा लाभ का दिला जात नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। यावर स्पष्ट करण्यात आले की नियमानुसार ठराविक कालावधीतील निवृत्त कर्मचाऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आता आणता येणार नाही। त्यामुळे माजी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत एकही रुपयाचा आर्थिक लाभ मिळणार नसल्याचे आता स्पष्ट झालेले आहे। सरकारचा तांत्रिक युक्तिवाद काय आहे, चला तर पाहूया। केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे सरकारने MACP योजना 1 सप्टेंबर 2008 पासून लागू केली होती। 1 जानेवारी 2006 ते 31 ऑगस्ट 2008 या 28 महिन्याच्या कालावधीत ही योजना अधिकृतपणे अस्तित्वातच नव्हती। त्यामुळे या कालावधीत निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना आता पूर्वलक्षी प्रभावाने हा लाभ देणे नियमाच्या चौकटीत बसत नाही, असे आता सरकारने स्पष्ट केलेले आहे। MACP योजना नेमकी काय आहे, चला तर पाहूया। सरकारी सेवेत असताना अनेक कर्मचाऱ्यांना, विशेषतः गट क आणि ड मधील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या मर्यादित संधी मिळतात। पदोन्नती न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना आता वेळेवर आर्थिक लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे। आता सरकारने हा निर्णय नियमावर आधारित असला तरी 2006 ते 2008 दरम्यान निवृत्त झालेल्या हजारो ज्येष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आता नाराजी पसरलेली आहे।